आज ऑफिशियल समालोचक म्हणून आपण पाहतोय खरं तर अमितजी पाजी सर, अमित म्हात्रे मॅन फ्रॉम जोहे, अमित पाजी, आणि त्याचबरोबर रुपेश पाटील सर मॅन फ्रॉम पेन आपण पाहतोय, रुपेश पाटील सर, त्याचबरोबर सुयोग कोळी आपण पाहतोय, त्यांचा आवाज सुद्धा आपल्याला ऐकायला मिळेल. डीजे बाळा अँड डीजे रवी. स्कोरर कुणाल कोहली, सौरभ कोहली, यशवंत कोहली. मॅच ऑन होणार दोन्ही संघाला पुन्हा एकदा खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक बोथ ऑफ यू. शो टू द गुड गेम अँड शो टू द क्वालिटी क्रिकेट. चांगला खेळ तुमच्या माध्यमातून होईल. लेट्स प्ले. हिरवा कंदल या ठिकाणी पाहायला मिळतो. पहिला बॉल अजित कोळी, समोर टाकला होता बॉल, फुलरलेनचा बॉल, मिस्टामिंग स्ट्रोक त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. मुडांचा खेळाडू प्रतीक चेंडूवर आला, सिंगल. पहिला चेंडू, पहिली सिंगल पाहायला मिळाली. सलामीचे आघाडीचे दोन खेळाडू आपण पाहतोय, जीवन बेंडे आणि अतुल पत्रे, अतुल म्हात्रे माफी असावी. बघा, गुणलेखक चुकला की समालोचक चुकलाच समजा, हेच पाहायला मिळालं. फटका चांगला आहे, गॅप मध्ये फटका आहे, अप्रतिम टायमिंग, नेत्रदीपक फटका कव्हर ड्राईव्हच्या माध्यमातून दुसऱ्याच चेंडूवर आलाय चौकार. हा इंटेन्शन आहे, हा सिग्नल आहे, मी आज असंच खेळणार आहे. कीपर क्लोज आलाय. आणखीन एक समोर बॉल, सिमिलर फटका, मात्र या ठिकाणी अतिशय आहेत, त्या ठिकाणी चेंडू अडवला जातोय. स्पीड पाहायला मिळाली. एकेरीचं दुहेरीमध्ये कन्वर्ट या ठिकाणी पाहायला मिळतो आपल्याला. सिंगल होती त्या ठिकाणी, परंतु हलकासा फंबल आणि त्याचा मात्र फायदा उचलला. हॅलो, सदानंद स्मृती विनर्स गव्हाण संघाचे सिद्धेशजी कोहली यांचे वडील सुरेशजी कोहली इथं उपस्थित आहेत. त्यांना मी विनंती करतोय, आपण व्यासपीठावरती येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. विनंती केली जाते आपल्याला की आपण येऊन मंचावरती स्थानापन्न व्हायचं आहे. ओव्हर टू कॉम्बॉक्स. नक्कीच सुरेश काका कोळी, तुम्हाला विनंती करतोय, आपण व्यासपीठावर येऊन स्थानापन्न व्हायचं आहे. आज सिद्धू म्हटला तर एक दहशत आहे गोलंदाजच्या मनामध्ये, अशा प्रकारचा खेळाडू. वळूया पुन्हा एकदा मैदानाकडे. राऊंड द विकेट्सने येतोय. फुल टॉस बॉल, लोवर फुल टॉस, गॅप मध्ये ढकललाय, वन बाउन्स ओव्हर द रो. ऑन ड्राईव्हचा फटका पाहिला, दर्जेदार टायमिंग, चेंडूला पाठवला सीमारेषा पलीकडे, चौकार. वर क्षेत्ररक्षण बदल या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मेरिट ऑफ द बॉल खेळले जातात. फलंदाचं कौतुक करणं या ठिकाणी. पॉवर प्ले, शक्ती प्रदर्शनाचा खेळ या ठिकाणी फलंदाजासाठी ही पर्वणी असते आणि त्या पर्वणीचा अगदी आस्वाद घेताना हे दोन खेळाडू आपण पाहतोय. राऊंड द विकेट्स, स्लोवर बॉल अलॉंग द कार्पेट, मिसफील्ड पाहायला मिळाली. येऊ का नको असं पाहायला मिळालं. नॉन स्ट्रायकरच्या खेळाडूनं मात्र पुन्हा एकदा पाहतो दुजोरा दिला. अंत का या ठिकाणी पाहतो आपण सिंगल. एकेरी धाव, डझनच्या घरामध्ये धावसंख्या 12. पहिलं षटक प्रगतीपथावर. पुढील मॅच असणार आहे सारसोले विपक्ष सावरकर 11. सावरकर दोन्ही संघांना वॉर्मअप करून घ्या आपण. रिव्हर्स अटेम्प्ट, काय फटका सजवलाय, शॉट ऑफ द नाईट, अफलातून टायमिंग, चेंडूला दिलाय फेकून कव्हर पॉइंटच्या रिझन मध्ये. फ्लॅट हिट्स, इट इज अ 6. काय संगीत पाहिलं आपण. आपल्या आराध्य दैवत श्री खंडेरायाचे संगीत आपण ऐकलं. पहिला षटकाचा शेवट अफलातून केला, रिव्हर्स अटेम्प्ट केला होता आणि त्यामध्ये मात्र फुल टॉस बॉल. आणखी काय हवं होतं फलंदाजाला, ताकद दाखवली मनगटातली. षटकार ठोकला आणि धावसंख्या 18च्या घरामध्ये. मिरिकल फिगर क्रिकेट मधला हिस्ट्री
आणि क्रिकेट मधला सगळ्यात चाहता आकडा जर्सी क्रमांक 18 आपण पाहतोय, जो सध्या इंजर्ड आहे. ओडीआय सिरीज मध्ये त्याच्या जागेवर एका नाईट मध्ये डिसिजन घेतला आणि श्रेयस अय्यरला संघामध्ये सामील केलं आणि त्याने नाराज नाही केलं. चांगली पार्टनरशिप बिल्ड केली, मॅच जिंकली पहिली वनडे आपण. परंतु जर्सी क्रमांक 18 आपण चर्चा नक्कीच चालू ठेवू. वळूया मॅच कडे. दुसरं षटक प्रवेश कोळी, वेगवान तेज तर्रार गोलंदाज पाहतो आपण. प्रवेश कोळी एक्सप्रेस बॉलर म्हणून 15 मिनिटाचा अवधी आहे तुम्हाला, आपण वेळ खर्च करू नका. पुन्हा एकदा विनंती करतोय, शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला पॅनल्टी दिली तर मात्र त्या गोष्टीला कारणीभूत मित्रांनो तुम्ही असाल, याची दखल घ्या प्लीज. प्रवेश कोळी वेगवान, आपली आयडेंटिटी सिद्ध करणारा हा पहिला चेंडू पाहतो आपण. आउटसाइड ऑफ स्टंप, विकेटच्या मागे खऱ्या अर्थानं जो कीपर आहे ना, त्यानं सांगितलं होतं काहीतरी खाणाखुणा चालू होता. अंपायर कदाचित तेच सांगतात. पहिला चेंडू डॉट पाहायला मिळतो आपल्याला. दोन ऑफिशियल पंच आजच्या रजनीसाठी खूप चांगलं त्यांच्या माध्यमातून सुद्धा काम आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 18, पहिला चेंडू आला डॉट. प्रवेश कोळी गोलंदाज, स्ट्रायकेटला फलंदाज आपण पाहतोय अतुल म्हात्रे आहे. सिमिलर बॉल, सिमिलर शॉट अँड सेम रिझल्ट. या ठिकाणी आपण पाहतोय अगदी सिंपल चेंडू होता. रिव्ह्यू आहे वाईटसाठी बॅट्समननी. ओके थांबा, विशी कोले आहेत. 12th मॅन त्या ठिकाणी जाणार नाही. दूध का दूध पाणी का पाणी WTC यूट्यूब वाहिनी यांच्या माध्यमातून आता मात्र निर्णय या ठिकाणी आपल्यापर्यंत पोहोचला जाईल. सध्या निर्णय प्रलंबित आहे. डिसिजन आर पेंडिंग नाव. तत्पूर्वी आपल्याकडे वेळ आहे, आपण एक सन्मान उरकून घेऊयात. पुनाडी गावचे अनिकेतजी पाटील इथं उपस्थित आहेत, त्यांचा स्वागत सन्मान केला जाईल. मी विनंती करतोय शिवतेजी कोहली यांना की त्यांनी उपस्थित अनिकेतजी पाटील यांचा स्वागत सन्मान करायचा आहे. माईची उबदार शाल, प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची एक गोड आठवण म्हणून सन्मान चिन्ह देऊन स्वागत सन्मान केला जातोय. आपण पाहतोय स्वागत कक्षामध्ये ओव्हर टू कॉम्बॉक्स देवजी डाकी सर. सर धन्यवाद मान्यवरांचं या ठिकाणी पहा आगमन पाहायला मिळतंय. पाहुण्यांची रेलचेल या मंचावर पाहायला मिळतंय. एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा बघू, परंतु योग्य निर्णय देव. इट्स अ लीगल डिलिव्हरी. डॉट बॉल आहे. बॅट्समन आपल्याकडे आता रिव्ह्यू नाहीये, आता फक्त पंच रिव्ह्यू घेतील. फक्त एक रिव्ह्यू प्रत्येक टीम साठी आहे. अंपायर्स रिव्ह्यू उपलब्ध आहेत. डॉट बॉल या ठिकाणी पाहायला मिळतो. सलगचे 2 चेंडू या ठिकाणी डॉट आलेले आहेत. सौरभ दादा कोळी आणि त्याचबरोबर आपण पाहतोय सिद्धेश आमच्या समोर जोडलेत. पुश केला यशवंत दादा कोळी या ठिकाणी पाहतोय. हलकासा बॉल पुश केला. पुश करो खुश रहो हे सत्र पाहायला मिळालं. मागच्या 3 चेंडूमध्ये फक्त 1 धाव. जी गाडी हायवेला लागली होती ना, एक्सप्रेस हायवेला, तिला पुन्हा एकदा आपण पाहतो बायपासला आणण्याचं काम या गोलंदाजानं केलंय. नाव आहे प्रवेश कोळी. चांगली गोलंदाजी या ठिकाणी, परंतु हात खोलावे लागतील. 4 षटकांची मॅच आहे. 4 षटकामध्ये तुम्हाला पार्टनरशिप चांगली बिल्ड झालेली आहे. एक चांगला स्टार्ट मिळालेला आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे विकेट्स फॉलोअप नाही झाले. सो आता मात्र वेळ नका घालवा, हात खोलून घ्या. प्रवेश कोळी पुढचा चेंडू. आणखीन एक चांगला बॉल, फुलरलेनचा बॉल. मिस्टामिंग स्ट्रोक आहे. 2 इज द कॉल. खराब क्षेत्ररक्षण आहे. वेगाने येणं गरजेचं होतं. 2 धावसंख्या जोडल्या जातील. कुणाल कोळी यांचे पिताश्री आपण पाहतोय. खऱ्या अर्थानं घरातूनच वारसा आलेला आहे क्रिकेटचा. आणि कुणाल कोळी यांचे वडील अशोक दादा कोळी यांचं या ठिकाणी आगमन पाहायला मिळतं. मी विनंती करेन कृपया आपण अतिथी मंचावर येऊन स्थानपन्न व्हायचं आहे. आज वडिलांकडूनच वारसा मिळालेला आहे असं म्हणावं लागेल. आणि कुणाल कोळी स्वर्गीय सदानंद स्मृती विनर्स गव्हाण संघाचा एक अष्टपैलू खेळाडू. आज त्यांचे वडील पिताश्री. नक्कीच आपण अतिथी मंचावर स्थानपन्न व्हायचं आहे. प्रवेश कोळी आपण पाहतो गोलंदाज. क्या बॉल आहे, लवली अफलातून वेग पाहायला मिळाला. प्रचंड वेगानं हा चेंडू फेकला होता. कीपर पहा कुठं कॅरी करतोय. मागासपासून ना फलंदाज मैदानावर आहेत, परंतु कीपर आणि गोलंदाज या दोघांमध्येच खेळ चालू आहे. बरेच चेंडू डॉट या षटकामध्ये पाहायला मिळाला. तब्बल 3 चेंडू डॉट आलेले आहेत. यशवंत दादा कोळी आम्हाला सुपूर्त माहिती सांगतात. चांगले गुणलेखक आहेत. कालच्या रजनीपासून खऱ्या अर्थाने 3री रजनी त्यांची पाहायला मिळतोय. अगदी उत्तम दर्जाचं काम, कौतुक करेन त्यांचं सुद्धा. प्रवेश कोळी
आणखीन एक फुलरलेनचा बॉल होता. डान्सिंग डाऊन द विकेट्स, 2 इज द कॉल. दुसऱ्या धावेचा कॉल आहे, नाही घेऊ शकत. तेच तर फिल्डर आहे. फेकी वरना अंदाजा आला असेल तुम्हाला. प्रथमेश कोळी नाराज आहेत. फेकी खराब होती. 2 षटकाचा निर्वाळा, दुसऱ्या षटकाचा निर्वाळा. शांत षटक पाहायला मिळाले. ज्यासाठी ओळखला जातो ना इकॉनॉमिक स्पेल, ते पुन्हा एकदा हाताळले प्रवेश कोळीने. या षटकामध्ये धावसंख्या केला फक्त आणि फक्त 4 आणि धावसंख्या एकूण 12 चेंडूचा खेळ संपला जातोय. बिनबाद 22 धावा. खेळाडू सेट झालेले आहेत आणि आता अशी परिस्थिती आली ना की हात खोलावे लागतील. मित्र म्हणेन दोन्ही खेळाडूने हात खोले तरी हरकत नाही. डकआउट्समध्ये आणखीन खेळाडू आहेत, त्यामुळे आता इथून 50 टार्गेट मनामध्ये ठेवावाच लागेल तुम्हाला. प्रथमेश कोळी गोलंदाज, या संघाचा पाठीचा कणा. पहिला चेंडू, फुलरलेनचा बॉल फ्लिक केलाय. फ्लिक ऑन द रिक्स, काय फटका सजवलाय. अफलातून टायमिंग. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावरून चेंडूला पाठवलाय, ठोकलाय षटकार. आता कुठेतरी सुटकेचा चेंडू द्या. चेंडू द्या लगेचच. बॅग आहे पहा. आता कुठेतरी मी तर म्हणेन झुई कामोट्याच्या डगआउट मध्ये थोडासा श्वास घेतला असेल एक षटकार आल्यानंतर, कारण मगासपासून शांत खेळाडू पाहत होते. प्रत्येक संघाला असं वाटत असं नेहमी की आणखीन एक षटकार यावा. खेळाडू खाली कोणी बसू नका, चेअर्स आहेत त्या ठिकाणी. आणि प्लेइंग 11 जर आपण बसलेले असाल ना तर इतर समर्थकांनी कृपया आपण साईटला थांबायचं आहे, विनंती करतो तुम्हाला. आदर आहे तुमच्या सपोर्टचा, परंतु त्या ठिकाणी नियमावली आहे फक्त 11 खेळाडू असतील. चेअर मध्ये बसून घ्या. आणि तिथून जर पब्लिकने कोणी जर चेअर्स घेतले असतील तर त्यांना विनंती करतो, प्लेइंग 11च्या त्या चेअर्स आहेत. प्लेइंग 11ला चेअर नसतील तर आम्हाला सांगून घ्या आयोजकांना. या स्पर्धेचे मुख्य आयोजक आपण पाहतो त्या ठिकाणी प्रवीण दादा कोळी आणि रोहित दादा आहेत. मॅच चालू करा लगेचच प्लीज. प्रथमेश कोळी, पहिल्या चेंडूवर आक्रमण केलं जातं. फलंदाज पाहतो आपण. या दुसरा षटकार इनिंग मधला जीवनच्या बॅटमधून. स्विंग अन मिस. लेग ब्रेक चेंडू फेकला होता. चांगला बॉल. बॅकअप देणं चांगलं माहिती आहे, स्वतःला बॅकअप दिलं प्रथमेश कोळीनं. हे चेंडू फेकावे लागतील. पेस ऑफ या ठिकाणी पाहायला मिळाला. व्हेरिएशन आहे या गोलंदाजाकडं. पुढचा बॉल, फुलरलेनचा बॉल. यावेळी मात्र फ्लिक केलाय. गरज होती का मात्र पुन्हा एकदा पेसची. कीपर नाराज आहेत आणि इथे मात्र चेंडू दणदण करत फाईन लेगच्या रिजन मध्ये आणखीन फाईन फटका. चौकार. पुन्हा एकदा फुलरलेनचा बॉल. यॉर्कर चेंडू पाहतो. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावीसाठी कॉल आहे, थांबवलं नाही. मिसफील्ड पाहायला मिळाली. चुकीला माफी नाही. प्रथमेश कोळी नाराज आहेत. या चुका थांबवाव्या लागतील तुम्हाला. पहा पुन्हा तोच खेळाडू स्ट्राईकला गेलाय, ज्याने याच षटकामध्ये चौकार षटकार लगावलाय. धावसंख्या पाहतो आपण या 2 नंतर 34, 34 धावा. धावसंख्येला आकार येतोय. एक मोठा फटका अजूनही अपेक्षित आहे. पहा ओ डाऊन द लेग साइड या ठिकाणी पाहतोय. खरा बॉल, वाईट बॉल. हा दबाव आहे. 35 धाव संख्या. इतक्या चांगल्या गोलंदाजावर एक मंजा हुआ खेळाडू, त्याच्यावर सुद्धा दबाव टाकलाय. अजून एकही खेळाडू बाद झाला नाही. कौतुक करण या दोन्ही खेळाडूंचं. 35 धाव संख्येचे पार्टनरशिप. जीवन ओ यॉर्कर चेंडू. क्रिकेट मधले या गोष्टीला अजूनही सन्मान आहे. 150 वर्षांचा वरती जन्म दिला इंग्लंडनं क्रिकेटला. शेवटचा बॉल असेल, परंतु 150 वर्षांचा वरती कालावधी झाला क्रिकेटला. एक भारतरत्न सचिन, रमेश तेंडुलकर आणि प्रॉपर यॉर्कर. यावेळी मात्र डान्सिंग डाऊन द विकेट्स खेळाडू आहेत त्या ठिकाणी. कॅच घेतली जाते. फर्स्ट विकेट डाऊन. पहिला धक्का. खेळाडू होणार झेलबाद.
शेवटचं षटक आता मात्र कोण हाताळणार? अविनाश डोलकर आहेत. जे चाललंय ना तेच चालून द्यायचं. गेले कित्येक सामने आपण पाहतोय फार काही बदल करत नाही संघ, त्यासाठीच ओळखला जातो आणि म्हणूनच पुन्हा एकदा अविनाश बंटी येतोय. बंटीसाठी आता मात्र प्लॅटफॉर्म सेट झालाय असं म्हणावं लागेल. कमी चेंडू जास्त धावा. बंटीला स्ट्राईक कधी येतोय असं या ठिकाणी झालंय आता, कारण बंटीचा बॅट मध्ये चेंडू आला ना तर नक्कीच VRCC गणेशपुरी संघाला सांगेन तुम्हाला मैदानाच्या बाहेरूनच चेंडू आणावा लागेल. बंटी पाहतो आपण, मागच्याच आठवड्याचा इतिहास नक्कीच चांगला जाईल. जुई कामोठे संघ आपण पाहतो, परंतु वेळ कमी आहे. नक्कीच पुढच्या काही चेंडू मध्ये सांगेन. बंटी फलंदाजी चांगली झाली. डाऊन द लेग साइड. इथे मात्र पहा बॅकअप खराब झाले आणि इथे चेंडू सीमारेषा पार. वाईट+4 हा येतो नशिबाचा पंजा. पस्तीस आणि 5 40 धावा. 35 वर विकेट्स. तदनंतर हा वाईटचा चौकार. एकूण पंजा. बॉल थांबवणं होतं, नक्कीच थांबवणं होतं. चेंडू समोर टाकला होता. बॉल अक्रॉस लाईनचा फटका. एकच धाव नक्कीच घेणार. यस, थांबवलं नाही. दुसरी धाव या ठिकाणी घेतलेली आहे. काय रनिंग द बिटवीन आहे अफलातून. पहा पहिला पुकार दिला जाईल. इनिंग ब्रेक मध्ये टॉस केला जाईल. पहा सगळ्या संघांना विनंती करतोय, इनिंग ब्रेक मध्ये प्रॉपर टॉस केला जाईल आणि जो संघनायक एक उपस्थित असेल आणि पहिला चेंडू पडेल त्याला टॉस विन दिला जाईल. सो सारसोले संघाचा संघनायक आणि सावरकर संघाचा संघनायक, दोन्ही संघाच्या संघनायकाला आपण रिपोर्टिंग करा लगेचच. जो खेळाडू आला असेल त्यांनी रिपोर्टिंग करा प्लीज. हेलिकॉप्टर उडवला, मैदानामध्ये लँड होतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी पाहतो आपण आता मात्र सिंगल आणि ज्या खेळाडूला आपण पाहतोय स्ट्राईक हवी होती त्याच्या हाताकडे आता स्ट्राईक. जर्सी क्रमांक 3 सुरेश रैनाच्या बऱ्याच वेळ आपण जर्सीवर हा नंबर पाहिलेला आहे. IPL मध्ये रेकॉर्ड आहे. T20 इंटरनॅशनल मध्ये षटक पाहिलं. IPL मध्ये फक्त आणि फक्त 28 बॉलामध्ये षटक झळकवलेलं आहे. चेन्नई संघामध्ये खेळताना आपण पाहिलेलं आहे. परंतु सध्या हे डोमेस्टिक क्रिकेट आणि खेळाडू स्ट्राईक एंडला कोणतर बंटी. कमी चेंडू जास्त धावासाठी ओळखला जाणारा खेळाडू. हेलिकॉप्टर उडवला, फटका फसलाय. खेळाडू आहे त्या ठिकाणी आणि झेल टिपलाय. गुड कॅच. हो, इथे मात्र पहा बंटी अगदी सस्त्यात बाद होतोय. पहिल्याच चेंडूवर व्हेरी फर्स्ट डिलिव्हरी. गोल्डन डकचा शिकार. धक्का क्रमांक 2 बंटी झेल बाद. बाईक्स त्या ठिकाणी ज्याच्या कोणाच्या आहेत ना, आता हा शेवटचा पुकार आहे तुम्हाला. मागच्या 2 दिवसामध्ये रस्ता मोकळा नाहीये. पहा त्या ठिकाणी तुमच्या बाईकची हवा काढण्यात येईल. आता मात्र स्ट्रिक्टली लाईव्ह मध्ये बोलतो. पहा आयोजकांचा या ठिकाणी निर्णय आला, ज्याच्या कोणत्या बाईक आहेत ना लगेच साईडला करा. लगेच पाहुणे येणार आहेत आणि भरपूर जागा आहे. ती लाईन जी आहे ना ती मोकळी ठेवा प्लीज. आपण सुज्ञ आहात. पहा पुन्हा पुन्हा सांगावं लागतं तुम्हाला. मॅचकडे बोलूया. पुन्हा एकदा पाहतो आपण. यावेळी काय फटका सजवलाय. जर्सी क्रमांक 17ला हा खऱ्या अर्थानं मानवंदना देणार फटका. अफलातून टायमिंग. जस्ट फ्लिक ऑन द रिक्स. नो लुक शॉट. षटकार. पाहुणे येणार आहेत. मॅच चालू करा आपण. पंच हँडल लॉक आहेत. पहा समोर टाकला बॉल. आणखीन एक. व्हॉट
शॉट. काय फटका सजवलाय. रात्र बनवली आहे खेळाडूंना असं म्हणावं लागेल. नेत्रदीपक टायमिंग आणखीन एक सिमिलर शॉट आणि षटकार सुद्धा पाहायला मिळतोय. पंचावन्न धावसंख्या. या दोन षटकारांना खऱ्या अर्थानं एक संजीवनी दिलेली आहे. आता मात्र कुठेतरी डगआउट मध्ये आपल्याला खेळाडू असताना दिसतात. तिसरा येणार का. हेलिकॉप्टर उडवलाय. 2 इज द कॉल. दुसऱ्या धावसाठी पहा. नॉन स्ट्राईक एंडचा खेळाडू वेगाने वळलेत. फिल्डिंग खराब झाली. इझी या ठिकाणी 2 धावा होतील. हेच थांबवायचं होतं. 2 धावसंख्येने मात्र पहिल्या सत्राचा समाप्ती आपल्याला पाहायला मिळतोय. सामना आपण पाहतोय. एका बाजूने VRCC गणेशपुरी नाणेफेक जिंकली, क्षेत्ररक्षण स्वीकारलं, आमंत्रित केलं जुई कामोटे संघाला. जुई कामोटे संघाने पहिल्या षटकामध्ये चांगली सुरुवात केली. दुसरं षटक थोडंसं बॅकअपला आले, बॅकफुटला पाहायला मिळालं. तिसऱ्या षटकामध्ये सुद्धा ॲव्हरेज स्कोअर झाला, परंतु चौथ्या षटकारामध्ये जसा संदेश आला ना तसं 2 षटकार पाहिले आणि तदनंतर स्कोअर एकूण पाहतो धावपटलावर 57 धावा. 58 धावसंख्येचं आव्हान ठेवलेलं आहे. कंपल्सरी चेस आव्हान असेल. गुड बॅटिंग, चांगली फलंदाजी पाहायला मिळाली. सेकंड हाफसाठी आपण वळणार आहोत आणि सेकंड हाफसाठी त्या अगोदर आपण नाणेफेकसाठी वळणार आहोत. दोन्ही संघाच्या संघनायकाला या ठिकाणी विनंती करतोय आपण नाणेफेकसाठी यायचं आहे. दोन्ही संघाचा संघनायक या ठिकाणी सावरकर संघाचा संघनायक उपस्थित आहे. त्यांचा विपक्ष सरसोले संघ गणेश दादा मडवी आलेले आहेत. सरसोले संघ दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. बेस्ट ऑफ लक. नाणेफेकीचा कौल या ठिकाणी केला जातोय. 4 षटकांची मॅच. इट इज अ हेड्स इज द कॉल आणि सरसोले संघ टॉस विन होतोय. आपला निर्णय जो काय असेल त्या निर्णयासहित आपण मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. मायक्रोफोनवर सुद्धा आपण बदलाव करणार आहोत आणि मायक्रोफोनवर आवाज असेल अमित पाजी सरांचा. धन्यवाद. थँक्यू. गणपती बाप्पा मोरिया, मंगळमूर्ती मोरिया. आणि जाऊया आजच्या रात्रीतील आपल्याला दुसरा सामना पाहायला मिळतोय. VRCC गणेशपुरी आणि त्यांच्या विरोधामध्ये जुई कामोटे हा संघ आपल्याला मात्र खेळताना पाहायला मिळतोय. टॉस इथे जिंकला होता VRCC गणेशपुरी ह्या टीमनं आणि नाणेफेकी बरोबर जाण्याचा निर्णय इथे घेत असताना पाहायला गेलं तर जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण बरोबर जाण्याचा निर्णय जुई कामोटे टीमला मात्र बॅटिंगसाठी मात्र आमंत्रित केलं होतं. टायमर ऑन केला जाईल इथून आणि खेळाडूंना हे मात्र सूचित केलं जातोय की तुम्ही 20 मिनिटांमध्ये 4 षटकं पूर्ण करणं अनिवार्य आहे आणि 3 षटकं तुम्हाला 15 मिनिटांमध्ये पूर्ण करणं अनिवार्य आहे. त्याचबरोबर तसं झालं नाही, जर इथून वेळेचा अपव्यय केला तर तुम्हाला एक खेळाडू 30 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. चला फलंदाज मैदानाच्या आतमध्ये लगेच जायचं आहे. इथून 58 धावांचं टार्गेट ठेवलंय समोर जुई कामोटे टीमने बॅटिंग करत असताना VRCC गणेशपुरी ह्या टीमच्या समवेत आपण पाहायला गेलं तर तुम्ही पाहताय, अनुभवताय, निहारताय एक दमदार प्रकाश झोतातील एक सर्व उत्कृष्ट सर्व
सर्व गुण संपन्न आणि त्याचबरोबर बेस्ट मॅनेजमेंट आपण या स्पर्धेच्या निमित्ताने पाहायला मिळते. साई गणेश मित्रमंडळ गव्हाण पुरस्कृत महेश स्मृती सदानंद स्मृती दयानंद स्मृती आयोजित साई गणेश चषक 2025 आज गव्हाण नगरीमध्ये या टेनिस क्रिकेटचा सोहळा रंगताना पाहायला मिळतोय. गजर क्रिकेटचा सोहळा आनंदाचा आणि या अगदी आनंदमय वातावरण या क्रीडा नगरीमध्ये उत्साही वातावरणामध्ये संपन्न होत असलेली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. 24 चेंडू आणि 58 धावांची इथून गरज आहे आणि इथून षटकाचा विचार केला कारण रनरेट स्ट्राईक रनरेटचा विचार केला तर 14.50च्या सरासरीने तुम्हाला प्रति ओव्हर मागे मात्र धावा जमवायचे आहेत VRCC गणेशपुरी ह्या टीमला. गोलंदाजी मार्कवरती पहिल्या षटकासाठी मात्र फ्रंट लाईन गोलंदाजी करण्यासाठी मात्र आमंत्रित केलं जाते. मैदानावरती पुरेपूर असं मात्र लाईट्स आपल्याला पाहायला मिळतात. फ्रंट लाईट खूप छान पद्धतीने मात्र प्रकाश इथे मात्र मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. खूप छान पद्धतीने नियोजन. गेम ऑन लेस्ली संघर्षाला सुरुवात गावागावांमधील लढाई आणि त्याचबरोबर गावागावांची अस्मिता आणि या स्पर्धेच्या निमित्ताने दोन संघ एकमेकांच्या विरोधामध्ये खेळताना पाहायला मिळतात. जुई कामोटे आणि त्यांच्या विरोधामध्ये VRCC गणेशपुरी. जीवन बेंडे आपल्याला पाहायला मिळतात. पहिलाच बॉल आक्रमण करण्याचा परिपूर्ण प्रयत्न परंतु तिथून हा अपयशी होताना पाहायला मिळाला. ऑन स्ट्राईक प्रथमेश कोळी या फलंदाजाची चर्चा सातत्याने मात्र होताना पाहायला मिळाली आणि त्या फलंदाज गणेशपुरी म्हटल्यानंतर प्रथमेश आणि प्रथमेश म्हटल्यानंतर गणेशपुरी हा समीकरण सातत्याने मात्र राहिलाय. नॉन स्ट्राईक एंडला तेवढ्याच चांगल्या पद्धतीने सलामीला येऊन आपल्या इथून साथीदाराला साथ देत असताना विनेश दापोलकरला पाहिले डोलकरला पाहिलं आणि त्याचबरोबर पाहिलं गेले नावाची चर्चा होत होती. कलात्मक पद्धतीने नजाकत आणि सौंदर्य सगळ्यांचा परफेक्ट मिलाप करत बॉलला फेकून दिले सीमारेषा पार चौकार. प्रथमेश कोळी आणि त्यांचा क्लास सातत्याने अनेक स्पर्धांमध्ये आपण पाहत असतो. एक सर्व उत्कृष्ट टेनिस क्रिकेटमधील खेळाडू म्हणून त्यांची ओळख राहिली गेलेली आहे. उत्कृष्ट गोलंदाजी मात्र राहिलाय. षटक आज थोडासा महागडा जरूर गेला असेल परंतु इथून 13 धावा खर्च झाल्या कारण या मैदानाची भौगोलिक परिस्थिती हा विकेट अगदी पाटा विकेट आहे. जसं मात्र बॉल सहजरित्या बॉल बॅटवरती येताना पाहायला मिळतोय. गोलंदाज अगदी चांगली गोलंदाजी करू शकतात दोन्ही बाजून. खूप छान पद्धतीने ऑन साईडला खेळून काढला मिळाला मिड ऑफच्या डोक्यावरून हा मात्र बॉल चाललाय टप्पा 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 सीमारेषा पार पार चौकार. सातत्याने खेळाडूचं मात्र कौतुक केले. गोलंदाजी मार्कवरती जीवन यांना पाहतोय. आणखी एक तिथे मात्र अगदी पॉइंटच्या क्षेत्ररक्षकांना चकवा देत मैदानाच्या गुदगुल्या करत अगदी उलटा पुलटा सुलटा बॉल चाललाय सीमारेषा पार 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 पार. चार एके चार चार दोने 8 4 त्रिक 12 4चा पाडा इथे मात्र वाचला गेलाय आणि इथून लिहिलंही गेले. आमच्या गुणलेखक संख्याक अगदी उत्तम आपल्याला पाहायला मिळत आहेत. यशवंतजी कोळी आणि आदेश कोळी डाव्याने उजव्या हाताला अगदी सुंदर दोन गुणलेखक अभ्यास आपल्याला पाहायला मिळतात. त्यांचे करूया अगदी मनापासून आभार व्यक्त इथे या स्पर्धेच्या निमित्ताने. आणखी एक संधी आहे तिथे परंतु क्षेत्ररक्षकाच्या हाताला दिलाय झटका बोटाला दिलाय चटका बॉल होतोय फरार. परफेक्ट इथे मात्र ऑफ ड्राईव्ह प्रथमेश कोळी क्लास 10 मार्क असणारा येतोय मात्र हा चौकार. अभ्यासपूर्ण क्रिकेट खेळण्यासाठी ओळखला जाणारा खेळाडू गणेशपुरी ची रण मशीन
प्रथमेश कोहली आणखी एक फटका चांगला मात्र ब्लॉकहोल्डचा बॉल होता. मेहनत जरूर इथे प्रथमेश कोहली यांना करावी लागली परंतु एक सिंगल येताना पाहायला मिळेल. धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 17 धावा. 17 रन स्कोरबोर्ड इथे मात्र पाहायला मिळेल. षटक क्रमांक पहिला समाप्त झालाय. VRCC गणेशपुरी आणि जुई कामोटे या दोन संघांबरोबर सामना. विजयासाठी 58 धावांची गरज असेल. तिथून आता येणारे बॉल असणार आहे ते 18 आणि विजयासाठी 41 धावांची गरज. ओम साईराम. आणि स्पर्धा आपण पाहतोय साई गणेश मित्रमंडळ गव्हाणच्या वतीने मात्र एक दमदार आयोजन. साई गणेश चषक 2025 अगदी देदीप्यमान क्रिकेटचा सोहळा हा मैदानामध्ये या गव्हाण नगरीमध्ये मात्र रंगताना पाहायला मिळते. सुसज्जता आणि नियोजन पद्धतीने बांधलेली स्पर्धा मात्र आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याचबरोबर आज या स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहायला गेलं तर संजय म्हात्रे सर आमचे कामोटे, त्याचबरोबर हेमंतजी कोळी सर ट्रॉम्पे कोळीवाडा आणि विशू कोळी आमचे गव्हाणचे जाणे त्यांचा हा गाव आहे. आपण पाहायला गेलं तर त्यांच्या अगदी पोलीस ज्या कन्या मात्र आपल्याला पाहायला मिळालं त्यांचंही ते मात्र शुभागमन झालं होतं. खूप छान क्रिकेट बरोबर जगणारं व्यक्तिमत्व विषय कोळी आपल्याला पाहायला मिळतं. तो सर्व उत्तम पंचही मात्र ख्याती त्यांची आपली पाहिली गेली. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिलंय आणि चांगलं खेळ साकारलं आतापर्यंत. प्रथमेश कोळी या मात्र फलंदाजांनी 18 धावा इथून धावफलकावरती आणि वैयक्तिकरित्या जर बॅटिंगचा विचार केला तर 18 धावा प्रथमेश कोहली यांच्या नावावरती मात्र पाहायला मिळतात. आणि इथून आता इनॅक्शन मध्ये तिसरे पंच आमचे येतील कारण गोलंदाजांवरती ऍक्सेप्ट घेतलं गेलंय. आता इथून गोलंदाजीवरती लक्ष ठेवलं जाईल आणि ऍक्शनवरती लक्ष ठेवलं जाईल. थ्रोचा इथून मात्र ऑब्जेक्शन पंचांकडनं मात्र जरूर घेतलं गेलं. पंचांनी आम्हाला कळवलं इथे खेळाडूंनी घेतलेलं आहे फलंदाजांनी. आणि तिसरे पंच आमचे ओमकार कोळी सर आपल्याला तिसरे पंचांच्या भूमिकेमध्ये मात्र पाहायला मिळते. यस गेम ऑन टीव्ही स्क्रीनवरती इथे मात्र लक्ष ठेवलं जाईल आणि जर तसं काही आढळलं तर निश्चितच इथून तुम्हाला निर्णय दिला जाईल. 18 धावा धावफलकावरती विनेश दापोळकर डोलकर आपल्याला पाहायला मिळतात माफी असावी. आणि इथून गोलंदाजी मार्कवरती दुसरा षटक अतुल म्हात्रे. अग्निपरीक्षेला तुम्हाला सामोरं जावं लागेल. ऑन साईडला घेऊन काढलाय मिड ऑन मध्ये आपण पाहिलं गेलं तर क्षेत्ररक्षक आहे तिथे पल्ला उचलतील पैकी करतील. एकच धाव मात्र पाहायला मिळेल. 18 धावांवरती वैयक्तिकरित्या मात्र खेळतात. त्यामध्ये आपण पाहायला गेलं तर 4 चौकार आणि 2 सिंगलच्या साह्यानं अगदी अप्रतिमरित्या सुंदर सुसज्ज अशी मात्र बॅटिंग आपल्याला पाहायला मिळाली. प्रथमेश कोळी या मात्र फलंदाजांची गणेशपुरी टीमकडनं खेळत असताना. पण त्यानंतर अप्रतिम गोलंदाजी इथून अतुल म्हात्रे दाखवत असताना पाहायला मिळतात. जी मात्र इथून त्यांच्यावरती प्रेशर आहे तिसऱ्या पंचांचा तो मात्र परिपूर्ण मात्र झुगाडून इथून गोलंदाजी करत असताना गावासाठी जुई कामोटे हा म्हटल्यानंतर अगदी चांगला संघ सातत्याने पाहायला गेलं या संघाकडे. आणि त्याच इथून मात्र तुम्हाला खरं उतरावं लागेल. हा षटक खूप महत्वपूर्ण आहे. दबाव तंत्र परिपूर्ण मात्र गोलंदाजांवरती असणार आहे. इथून चांगला फटका ऑन फक्त इथे दिशा दिली. शॉट एक्स्ट्रा कव्हरवरना मात्र अगदी डीप मध्ये बॉलला ट्रॅव्हल केलंय. एक सिंगलला मात्र प्राधान्य दिलंय आणि या सिंगल नंतर धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 20 धावा 20 आणि स्कोर बोर्ड आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. आता इथून 20 बॉल आणि 38 धावांची गरज अजूनपर्यंत इथे विजयासाठी असेल. तुम्हाला मोठे फटके खेळावे लागतील आणि 14 बॉल आणि 38 धावांची गरज मोठे फटके खेळावे लागतील आणि चांगल्या पद्धतीनं मात्र तुम्हाला ही फटकेबाजी करत असताना अभ्यासपूर्ण मात्र खेळ करावे लागेल. परंतु प्रथमेश आणि त्याचबरोबर त्याच्या समवेत विनेश हे 2 फलंदाज सातत्याने मात्र नावाची चर्चा मात्र स्वतःची करताना पाहायला मिळाली. चांगलं टायमिंग केलंय अगदी लांब 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 आणि लांब लांब लचक विनेशांच्या बॅटमधून मात्र हा येतोय षटकार.
प्रयत्न मात्र विनेश यांच्याकडनं केला जाईल. फटका फसला, क्षेत्ररक्षक आहे तिथे, साधा सोपा झेल, मन तळ्यात मळ्यात जायच्या कल्यात, झेल झालाय ड्रॉप, जीवदान मिळालंय विनेश या फलंदाजांना आणि धावी आली मात्र 1 आणि षटक क्रमांक समाप्त झालाय दुसरं. अतुल मात्र यांच्या स्वरूपामध्ये 2 षटकांच्या खेळीनंतर धावफलकावरती धावा लागल्या जातात त्या 27 धावा 27 आणि स्कोरबोर्ड. बॅटिंग करत असताना टीम VRCC गणेशपुरी. आता विजयासाठी येणारे बॉल असणार आहे ते 12 आणि विजयासाठी 31 धावांची गरज. 12 बॉल 31. मध्ये मध्ये कॉमेंटेटरला बोलावं लागतं, मलाही बोलावं लागतं. हॅलो अन्यायाशी केले आहेत त्यांना पुन्हा एकदा विनंती केली जाते, आपण वाहनं अगदी स्टेजच्या मागे जागा आहे तिथं पार्किंग करा, अन्यथा आयोजक आपल्यावरती कडक कारवाई करतील याची नोंद घ्यायची आहे. एखाद्या कोणाच्या गाडीचं काही नुकसान झालं तर मात्र पुन्हा आयोजकांवरती येऊ नये याची नोंद घ्या. ओर टू कम बॉक्स. इथून येणारे बॉल असणार आहेत आता 12 आणि विजयासाठी 31 धावांची गरज. मॅच पाहायला गेलं तर सध्या अगदी तराजू मध्ये आपल्याला पाहायला मिळते आणि काचीवरची मॅच होताना पाहायला मिळेल, कारण जुई कामोटे सहजासहजी इथून मात्र ही मॅच सोडणार नाहीये. तर दुसऱ्या बाजूला सलामीला गेलेले दोन्ही मात्र मातब्बर फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. प्रथमेश केणी आणि विनेश कोळी आणि विनेश डोळकर यांना मात्र पाहायला मिळतात. ही दोन्ही जोपर्यंत मैदानामध्ये आहेत टायमर ऑन आहे, प्रत्येक गोष्ट इथून मात्र चेक केली जाईल. जसं मात्र इथून वेळेस इथून अपव्यय केला जाईल तुम्हाला कळवलं जाईल. हा क्लास आहे आणि तिथून परत एकदा क्षेत्ररक्षक पहा फुटबॉल स्टाईलला अप्रतिम क्षेत्ररक्षण मात्र तिथे पाहायला मिळालं रोहित सुरते यांच्याकडनं आणि आपल्या संघासाठी निश्चितच 3 धावा वाचवल्यात. आली 1 धाव आणि या एका धावेनं धावफलकावरती धावा लागल्या जाते त्या 28 धावा 28 आणि स्कोरबोर्ड 30 धावांची गरज अजूनपर्यंत असेल येणाऱ्या 11 बॉलमध्ये. मॅच बनेल दे आपण पाहायला गेलो तर अप्रतिमरित्या मात्र आता खेळ साकारला झाली. दोन्ही फलंदाज सलामीचे असतानाही आता जुई कामोटी टीम चांगली गोलंदाजी साकारत असताना हा क्लास आहे. हा क्लास नजाकत सौंदर्य ताकद सगळ्यांचा परफेक्ट मिलाप. बॉल होते फरार आर पार सीमा रेषा पार 4-4-4 चौकार. खेळाडूला खेळताना पाहायला मिळालं. रायगड संघातूनही मात्र खेळाडूला आपण खेळताना पाहायला मिळालंय. अगदी गॅप शोधून काढले. मिड ऑफ मध्ये पाहायला गेलं तर ऑफ ड्राईव्ह केले. परफेक्ट शॉट सिलेक्शन होताना पाहायला मिळालं नाही प्रथमेश कोळी यांचं आणि एक सिंगललाच प्राधान्य दिलंय तिथे. आता एका धावेनं समीकरण परत एकदा मात्र इथं गुण संख्यावरती मात्र बदलताना पाहायला मिळतील. 9 बॉल आणि 25 धावांची गरज. मॅच जुई कामोटे संघाकडे सुद्धा आहे आणि दुसऱ्या पाहायला गेलं तर गणेशपुरी, कारण गणेशपुरीकडे ही मॅच का आहे तर फलंदाज सलामीला गेलेले प्रथमेश कोळी आणि विनेश डोळकर हे दोन्ही फलंदाज सध्याच्या घडीला मैदानामध्ये आहेत. पण तो हा गोलंदाज चुनूक दाखवतील का? संदेश कडू इशारा दिला आहे. हे क्रिकेटमध्ये होत असं आणि मॅच तेवढीच क्रुशियल आणि रंगतदार होताना पाहायला मिळते. आता खेळाडूही मात्र आपण पाहायला गेलं तर इन ऍक्शन मध्ये येताना पाहायला मिळतात. जुई कामोटे टीमच्या क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव आपण पाहायला मिळेल, कारण वाकपट रिझन मधला क्षेत्ररक्षक थोडासा मात्र हलवला गेलाय. ही परिपूर्ण रणनीती विनेश यांच्यासाठी. इथे संधी आहे. ट्रॅप केलं होतं, ट्रॅपिंग मध्ये अडकलेत आणि फलंदाज बाद. ज्या विकेटची गरज होती ना ती विकेट प्राप्त करून दिली गोलंदाज संदेश. या गोलंदाजाने अप्रतिम क्षेत्ररक्षण झेल पकडलं तिथे अतुल म्हात्रे या मात्र क्षेत्ररक्षकाने आणि पहिला विकेट माघारी परताना पाहायला मिळेल विनेश यांच्या स्वरूपामध्ये. धक्का बसतो पहिला 35 या धावसंख्येवरती. आता येणारे मात्र बॉल असणार आहेत ते 8 आणि विजयासाठी 25 धावांची गरज. 8 बॉल 25 ठोको डीजे.
करण्याचा परिपूर्ण मात्र त्यांच्याकडनं प्रयत्न केला जातोय. समालोचकांच्या आवाजाची ही काळजी आणि त्या समालोचकांचा आवाज प्रेक्षकांपर्यंत अगदी सुरळीत पोहोचवण्याचं काम त्यांच्याकडनं केलं जातं. त्यांचं करूया कौतुक. आता येणारी बॉल असणार आहे ते 8 आणि विजयासाठी 25 धावांची गरज. नवीन फलंदाज रितेश डोलकर आल्यानंतर मात्र पाहायला गेलं तर ताकदीचा वापर टायमिंग प्रॉपर ही केलाय. अगदी बॉल होतोय फरार. अगदी या ढगात लाइटिंग लावत सीमारेषा पार अगदी रितेश डोलकर यांच्या बॅटमधून येतोय षटकार. वरती पाहिल्यानंतर अगदी मन भरून येतं, कारण आपलं अस्तित्व भूमिपुत्रांचं टिकलं पाहिजे. हा अगदी औद्योगिकरणाचा मध्ये चाललेला मात्र आपला पूर्ण विभाग जसं उलव्या नोट्सचं दुबईमध्ये मात्र रूपांतर होताना पाहायला मिळते आणि त्यामध्ये आपलं अस्तित्व टिकवणं जे आपल्या हातात आहे. जर फुल टॉस बॉल इथे मात्र पाहायला मिळाला. थर्ड मॅन रिझन मध्ये क्षेत्ररक्षकांकडनं चुकी झाली आहे. ओहो, आणि नशिबाचा चौकार. बॉल चालला लॉंग स्टॉप रिझन मध्ये. झालं स्टॉप. 4 धावांसाठी चौकार. मॅच पाहायला गेलं तर बनली गेली. हो जबरदस्त मॅच. आता मॅच मध्ये मात्र समीकरण मात्र पाहायला मिळत आहेत. इथून 6 बॉल आणि विजयासाठी 15 धावांची गरज. निलेश 11 जावले आणि टीएमसी बोरखा टीम मॅच झाली होती. ते चांगल्या पद्धतीने बोरखा हा संघ मात्र पहिला सामना जिंकला होता आणि आजच्या रात्रीतील दुसरा सामना पाहायला मिळतोय. तेवढाच रंगतदार अगदी रुबाबदार होताना पाहायला मिळते. मॅच आहे VRCC गणेशपुरी आणि जुई कामोटे या 2 संघांमध्ये. कोणता गाव जिंकेल, कोणत्या गावाला मात्र इथे आनंद उत्सव साजरा करताना पाहायला मिळेल. टाइम अलर्ट पहा. एक क्षेत्ररक्षक तुम्हाला आतमध्ये घ्यायला लागला तर बरीचशा अडचणी तुमच्या मात्र इथून क्षेत्ररक्षणामध्ये येऊ शकतात. काही मिनिट्स बाकी आहेत. त्या मिनिट्समध्ये तुम्हाला मात्र षटक पूर्ण करायचं आहे. सुरुवात तरी करायची आहे या षटकाला, नाहीतर इथून आमच्या गुणलेखांक संख्याकडनं मात्र कळवण्यात येईल. तुमचा एक क्षेत्ररक्षक आतमध्ये घेण्यात येईल. त्यानंतर मात्र बऱ्याचशा अडचणी तुमच्यामध्ये येताना पाहायला मिळतील. हो, क्रिकेट मात्र जबरदस्त रंगताना पाहायला मिळते. गणेशपुरी की कामोटे, कामोटे की गणेशपुरी, आपल्याला किती लोक ओळखतात ना याला महत्व नाही आहे, तर ते आपल्याला का ओळखतात याला महत्व आहे. आणि ते ओळख निर्माण करणारा हा षटक आहे. इथून ऑन स्ट्राईक या मात्र 6 बॉल फेस करण्यासाठी प्रथमेश कोहलीला पाहतोय, तर गोलंदाजीसाठी मात्र इथे आणले गेलेत. अंतिम 6 बॉल अगदी निर्णायक गावाच्या अस्मितेसाठी, गावासाठी हाताळले जातात. गोलंदाज गिरीश चिमणे नाही आहे. या खेळाडू क्लास आहे. यश मिळवण्यासाठी सगळ्यात मोठी शक्ती आत्मविश्वास आणि शून्यातून विश्व निर्माण करण्याची जिद्द ज्याच्या अंगी आहे ना, तोच खरा कर्तृत्ववान प्रथमेश कोहली त्यामधील एक खेळाडू. त्याच्या बॅटमधून मात्र हा येतोय क्लासिकल क्लास 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 षटकार. तोंडातून आवाज आला नाही पाहिजे. टाळ्यांचा कितीही आवाज होता, टाळ्यांचा कडकड 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 कडकडाट करा, शिट्यांचा आवाज करा, परंतु तोंडातून आवाज आला पाहिजे. हा टेनिस आपण सातत्याने खेळाडूने या गावानं शिस्त पाळलेली आहे. आपण पाहायला गेलं तर तो गणेशपुरी गाव आपल्याला पाहायला मिळते. ब्लॉकहोलचा बॉल होता, एकदा मात्र पूर्ण केली आहे. दुसरी धरायचा प्रयत्न केला जाईल का? संधी आहे तिथे, रनआउटची बॉल उशीर आलाय. बॅकअप नाही आहे तिथे. अशक्य हा शब्दच आपल्या शब्दकोशातून काढून टाका. फ्रंट फूटला आले नाही, थोडेसे मात्र जवळ जाण्याचा प्रयत्न मात्र यष्टिरक्षकांकडनं झालं नाही. अतुल म्हात्रे चतुर चाणक्य आणि हुशार खेळाडू आहेत, परंतु मॅच मध्ये प्रेशर आहे. कारण प्रेशर मध्ये घरातील कुकर सुद्धा सिटी मारतोय. तर खेळाडूंचं काय जाय. 4 बॉल आणि विजयासाठी 7 धावांची गरज. का मॅच बनली आहे. अंधारच नसता तर चमकणाऱ्या चमचमत्या ताऱ्यांना काहीच किंमत उरली नसती. आता तुम्हाला इथून चमचमता तारा बनवावा लागेल. येणारे बॉल असतील 4 आणि विजयासाठी 7 धावांची गरज. परंतु हा मॅच फिनिश करणारा, जवळ आणणारा हा खेळाडू खास आहे, क्लास आहे. ना आंख से नहीं भाई, प्रथमेश कोहली के नाम से डर लगता है. त्याच्या बॅटमधून मात्र हा येतोय षटकार.
3 बॉलमध्ये. परंतु हा क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये कधी कसं काय घडेल ना ते सांगता येणार नाहीये, कारण हा चमत्कारिक जादुई अंकांचा खेळ म्हणून या क्रिकेटकडे पाहिलं जातं. आणि छत्रपती शिवाजी महाराज हे अनेक वेढ्यातून मात्र सुटले गेलेले आहेत. या साक्षा गनिमी कावा तुम्हाला खेळावा लागेल. अशा वेढ्यातून तुम्हाला सुटण्यासाठी मात्र रणनीती आखावी लागेल. अगदी आयुष्यातील सर्व उत्कृष्ट 3 बॉल हाताळले जातील का गोलंदाज गिरीश चिमणे यांच्याकडनं? नाहीये, परंतु चुलीवरचा तवा आणि प्रथमेश कोळीची हवा पाहायला मिळतोय. बॉल होतोय फरार, सीमारेषा पार आणि इथून आल्यात या 4 धावा. विजयी चौकार ठोकताना पाहायला मिळतोय. गणेशपुरीची रन मशीन प्रथमेश कोळी वैयक्तिकरित्या 15 बॉलमध्ये 42 धावांची बहारदार केली साकारत संघाला करतोय विजयी. संघ झालाय विजयी VRCC गणेशपुरी आणि पराभूत झालाय टीम जुई कामोडे. हार्डलक जुई कामोडे टीम. परंतु या स्पर्धेमध्ये आपण सहभाग घेतलात त्याबद्दल साई गणेश मित्रमंडळ गव्हाणच्या वतीनं आपल्या मनापासून मनाच्या अंतकरणापासून मात्र आभार व्यक्त करत आहोत. तर जाऊया इथून सामनावीराच्या पुरस्काराकडे. आणि सामनावीराचा पुरस्कार इथे मात्र दिला जाईल. यस, डेफिनेटली अगदी कोणतीच कोणाच्याच मनात किंतु परंतु नसेल. 1 मॅन आर्मी आणि एकच नाव प्रथमेश कोळी ठरतोय मात्र या सामन्यातील सामनावीर. येणारे आपण पाहिलं गेलं तर 15 बॉलमध्ये ज्यांनी मात्र 42 धावांची बहार